हे पहा, आज आपण हे करवंदाचं लोणचं मी आणलेलं आहे मार्केटमधून. हे करवंदाचं लोणचं आपण बनवणार आहे. आयुर्वेदिक आहे आणि खूप याच्यात म्हणजे आपले विकार कमी होतात. ज्यांना वात वगैरे आहे, पोट साफ होत नाही आणि म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे सगळ्याच आपल्याला त्रास आहे तो पूर्ण कमी होते याच्यामुळे. तर हे करवंद आहे, पोट साफ पण होते याने. तर याचं आपण लोणचं करणार आहे. वात विकार वगैरे ज्यांना जे आहे तर ते पण कमी होते याने. तर याचं आपण लोणचं करणार आहे पहा. तर हे आता आपण धुवून घेणार आहे आधी. पहा, अजून एका पाण्यानं धुवून घेणार आहे, कारण याच्यात चिकट दूध असते. ते दुधामुळे म्हणजे त्याची चव वेगळी येते चिकट दुधामुळे. तर ते आपल्याला कमी करा लागते, म्हणून आपण हे चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे. पहा, आता आपण हे कापून घेणार आहे. याचे असे 2-2 पीस करून घ्यायचे. हे पहा, हे आणि बिया आहे ना याच्यात, एकदम कोवळे बिया आहे, म्हणजे बिया काढायची गरज नाही आहे, बिया आहेच नाही याच्यात. तर हे आपण असे 2-2 पीस करून घेणार आहे. हे पहा, खूप सुंदर होते. तुम्ही करून बघा करवंदाचं लोणचं. आणि याच्यात साहित्य मी पूर्णच आपण जे लोणच्याचं घेतो ना ते सगळे साहित्य घेतलेले आहे मी. हे बडीशेप, सोप आणि मेथी, शहाजिरा, जिरा, कलमी, हे धने, तेजपान, हे दगडफूल आणि हे नागेसर, हे तेजपान आणि हे सुंठ, सोप, मेथी, राई म्हणजे मोहरी, हे सगळे आणि हिंग, हे सर्वच आपण साहित्य घेतलेलं आहे. तिखट, मीठ, हळद, मीठ, तिखट, हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. हे सगळे साहित्य आपण जे लोणच्याचं साहित्य असते ते सर्वच टाकणार आहे आपण याच्यात. तर आपण काय करणार आहे, हे कापून झाल्यावर मग आपण तेल आपलं तापून थंड करून त्याच्यात हे मसाला आपण टाकणार आहे. तर हा मसालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आधी मी हे करंजी कट करून घेते आणि नंतर मग आपण मसाला भाजूया. पहा, आता आपली हे करवंद झालेले आहे. ये करंजी है, ये अपन ने कट कर ली है. अब देखो ये ली है मैंने 250 ग्राम करंजी ली है. इसको अपने को अचार बनाना है. तो अभी ये देखो, इसको अपन ने धो लिए अच्छे 2-3 पानी से. धोने के बाद में इसको अपन ने ये कट कर ली है. ये 2 पीस में, 4 पीस में, ऐसे बड़ी जो थी थोड़ी बड़ी उसको 4 पीस में कट कर लिया अपन ने. अब इसको अपन क्या करेंगे, अच्छे कपड़े में, साबुत कपड़े में इसको अपन पोंछ लेंगे, सूखा कर लेंगे इसको. पानी की मात्रा इसमें नहीं रहेंगी. ये देखो, इसको ऐसा सूखा कर लेंगे अपन. पूरे अपन जो आम का अचार बनाते हैं उसी प्रकार बनाना है इसको. और अब अपन ये मसाला तैयार कर लेंगे.
ये देखो, ये मसाला अपन इसमें तवे में इसको अपन मसाला थोडा थोडा भून लेंगे। हे मसाला आहे, सगळेच मसाले घेतलेले आहे मी। आता हे आपण तळून घेणार आहे तेलामध्ये, तळून आणि नंतर आपण मिक्सरमध्ये काढून मग आपण हे आपल्या करंजीमध्ये करवंदामध्ये अपन भरणार आहे। ये अपन भून लेंगे और भूनने के बाद में अपन ये अपना जो करंजी का अचार बन रहा है उसमें अपन मिक्स करेंगे। ये देखो, तो इसको अपन आप ये मसाला अपन भून लेंगे। अब ये गैस जला ली हूँ मैंने। अब अपन तेल गरम करने रख देंगे। अपने मसाला बारीक करेंगे, तब तक अपन तेल थोड़ा गरम कर लेंगे। थोड़ा गरम करने के बाद उसमें अपन मसाला डालेंगे। तो अब अपन ये तेल गरम होता है तब तक अपन मिक्सी में ये मसाला देखो, पहा आता आपलं हे तेल तापून आपण थंड करून घेतलेलं आहे। हे तेल थंड झालेलं आहे, तापून घेतलं आणि तापून थंड करून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण साहित्य टाकणार आहे। पहा, हे पहा, हे करवंद हे पुसून घेतलेले आपण, छान धुवून कापून आणि पुसून घेतलेलं आहे। हे टाकून देणार आहे याच्यात आपण। पहा, करवंद टाकून घेतलेले आहे आपण। पहा, आणि हिंग प्रत्येक लोणच्यात हिंग हा असतेच। हळद जास्त नाही टाकायची, नाही तर कडू लागते। हे आपलं हे लोणचं कमीच आहे। आणि मीठ 250 ग्रामच आहे, तर मी मीठ अंदाजेच घेत आहे। तसं कोणत्याही लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्तच असते। हे लाल तिखट आहे, तिखट पण आहे आणि कलरची पण आहे, दोन्ही पण आहे। हे टाकून देणार आहे। आणि आपला मसाला, हा मसाला मी जास्त बारीक नाही केला आहे, थोडं दरदरीतच ठेवला आहे। तर हा मसाला टाकून देणार आहे याच्यात। पहा, आणि शेवटी एक वस्तू टाकणार आहे मी। हे पहा, किती सुंदर आपलं लोणचं झालेलं आहे। हे पहा, करवंदाचं लोणचं। आता याच्यात मी शेवटी गूळ टाकणार आहे, कारण हे खूप आंबट असते ना, तर आपण याच्यात गूळ टाकणार आहे। हे पहा, कलर पण येते सुंदर आणि चव पण येते गुळामुळे। तर हे आपण गूळ किसून टाकून देत आहे। पहा, गूळ पण छान टाकून दिलेला आहे आपण, आणि सर्व मसाला पण टाकून दिलेला आहे।
पहा आपलं लोणचं किती सुंदर झालेलं आहे. तुम्हाला काढून दाखवते मी. हे करवंदाचं लोणचं किती सुंदर झालेलं आहे. पहा किती सुंदर झालेलं आहे हे करवंदाचं लोणचं. या पद्धतीनं करून पहा तुम्ही एक वेळा, खूप सुंदर होते. आता आपण हे भरणीमध्ये भरून घेणार आहे. पहा आता आपण हे भरणीमध्ये भरून घेत आहे लोणचं. किती सुंदर झालेलं आहे पहा करवंदाचं लोणचं. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. पहा किती सुंदर झालेलं आहे हे करवंदाचं लोणचं. पहा खूप छान झालेलं आहे. किती सुंदर झालेलं आहे हे करवंदाचं लोणचं. भरणीत भरून घेतलेलं आहे मी. पहा